पिडित शिक्षण संघर्ष संघटनेच्या बैठकीत वाशिमच्या शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात एक धक्कादायक आरोप समोर आलाय। मी 60 लाख रुपये देऊन ही खुर्ची मिळवली आहे, माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही अशा शब्दात संबंधित अधिकाऱ्यांना धमकावल्याची तक्रार एका शिक्षकानं भर सभेत केली। या आरोपांनंतर त्या शिक्षकावर दबाव आणला जात असल्याचंही पुढे आलं। दरम्यान आता या पीडित शिक्षकाच्या पाठीशी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे उभे राहिलेत। शिक्षण विभागातील काही अधिकारी झारीतील शुक्राचार्य असून शिक्षकांकडून वसुली करत असल्याचा आरोप त्यांनी केला। शिक्षकांनी न घाबरता व्यथा मांडाव्यात। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिक्षण खात्यातला भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा कडक इशारा सुद्धा दिलाय। आज माध्यमिक शिक्षकांच्या एका मेळाव्यामध्ये काही शिक्षक भेटले आणि त्यांनी त्यांची व्यथा सांगितली। शालार्थ आयडी करता, अप्रूव्हल करता जेव्हा ते शिक्षक जातात तेव्हा त्यांना अपमानित केलं जातं, पैसे मागितले जातात आणि त्यावेळेला त्या शिक्षणाधिकाऱ्याला जेव्हा विचारणा केली त्या शिक्षकांनी, शिक्षकाच्या प्रतिनिधींनी, तेव्हा त्यांनी सांगितलं की 60 लाख रुपये देऊन आम्ही आलेलो आहे। आणि असं बोलण्याची हिम्मत शिक्षणाधिकारी करतात। खरं म्हणजे या शिक्षकांचा संघर्ष मोठा आहे। ज्या शिक्षकांना अनुदान मिळत नव्हतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 60% अनुदानावर आणलेलं आहे। आणि असं जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार त्या अधिकाऱ्याला माफ करणार नाही। वाशिम जिल्ह्यात केव्हा जरी पैठणी वाटाणा जिल्ह्याचा माणूस जरी असलो तर काही तिथून मिळत नाही, इथून पुढे निघत नाही। फक्त ह्या 2-3 प्रश्नाचा तुम्ही मार्ग काढा। धन्यवाद। वाशिम जिल्ह्यात केव्हा जरी पैठणी वाटाणा जिल्ह्याचा माणूस जरी असलो तर काही तिथून मिळत नाही, इथून पुढे निघत नाही। फक्त ह्या 2-3 प्रश्नाचा तुम्ही मार्ग काढा। धन्यवाद।